वास्तुशास्त्र म्हणजे नेमकी काय? तर वास्तू म्हणजे तुमचं राहतं घर. मग ते किती छोटं असू दे, झोपडी असू दे, बंगलो, रो हाऊस काहीही असू दे. तुम्ही जिथे राहताय आणि शास्त्र म्हणजे सायन्स. तर या वास्तुशास्त्राला जर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला गेलात किंवा एक वर्ड किंवा सेंटन्स बोललात, तर इट इस अ सायन्स ऑफ आर्किटेक्ट. हां. म्हणजे तुम्ही बांधकाम करताय, तुमचं जे काही बिल्डिंग बांधताय, घर बांधताय किंवा तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहायला जाताय, त्याची वास्तुशास्त्रानुसार त्याची एंट्री झाली किंवा त्याचे हां. व्हेंटिलेशन म्हणजे तुम्हाला वारा खेळता राहायला हवा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये कुठल्या गोष्टी कुठे ठेवताय, हां. जीवनावश्यक वस्तू. तर हे सगळं तुम्ही कुठे राहताय, कसे राहताय आणि कुठल्या गोष्टी कुठे ठेवताय, ह्याच गोष्टीला वास्तुशास्त्र असं म्हटलं गेलंय. त्याला ओके. इंग्लिशमध्ये आपण सायन्स ऑफ आर्किटेक्ट आणि राहिला सायन्स आणि श्रद्धा ह्याचा विषय, तो आपण येत्या पुढे जे पॉडकास्ट चालेल, हां. ह्यात मी बरीचशी उदाहरणं देईन आणि तुम्हाला समजेलच, की त्याचं रिझन काय आहे नक्की ते. बरं तुम्ही सांगताना आता दिशा म्हणालात किंवा हं. कुठली वस्तू घरात कुठे ठेवली पाहिजे, हे हं. वास्तुशास्त्रामध्ये ठरवलेले आहेत किंवा बरोबर. सांगितलेलं असतं. सांगितलेलं. तर वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजा याला खूप मोठं स्थान आहे किंवा मान्यता आहे. बरोबर. तर त्याविषयी सांगा ना, की एक्झॅक्टली दरवाजाची दिशा कुठली असायला हवी? तर वास्तूमध्ये 4 दिशा मुख्य ज्या आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण त्याला प्रत्येकी 8 पदं आहेत. म्हणजे टोटल झाले 32 पदं. हां. त्या 32 पदामधली तुम्हाला 10 दरवाजे किंवा 10 पदं हं. मुख्य दरवाजा म्हणून चालतात. त्यातली पूर्वेची 2, पश्चिमेची 2, उत्तरेची 2 आणि दक्षिणेची. त्या ओके. व्यतिरिक्त एक आग्नेयेच्या दिशेला आहे आणि एक ईशान्येच्या दिशेला आहे. हं. पदं तिकडे दरवाजा चालतो. बट मुख्य दरवाजा तुमच्या लाईफमध्ये मेजर रोल किंवा 50% तुमच्या वास्तूवरती जो इफेक्ट होतो, हां. तो मुख्य दरवाजाचा असतो. आणि ओके. म्हणून मुख्य दरवाजा हा नेहमी अ, प्रामुख्याने प्रॉपर पदावरच पाहिजे. जर मुख्य दरवाजा जरी तुमचा चुकला, तर हं. तुम्हाला मेजर वास्तुदोष होतात. ओके. आणि मुख्य दरवाजा काय रोल प्ले करतो, तर आपलं जे शरीर आहे, ते शरीर जर आपला फेस नसेल, हां. तर कोण आपल्याकडे बघेल? नाही. आपण माणसाला जेव्हा कुठेही आपण जातो, तुमचा ऑरा, तेजोवलय किंवा तुमचा इम्पॅक्ट किंवा हं. तुमची पर्सनॅलिटी, माणसाचं पहिलं तुम्ही काय बघता ते फेस. फेस. तो कसा त्यांनी स्वतःला तयार केलंय, कसा रेडी आहे आणि कसा दिसतोय. तर मुख्य दरवाजा हा तुमच्या घराचा फेस आहे. तर तोच हां. जर बिघडला, तर घराचं भरपूर काही गोष्टी बिघडू शकतात. तर मुख्य दरवाजा हा फार इम्पोर्टंट रोल प्ले करतो आणि मुख्यतः सांगितलं गेलेलं आहे, की पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे दरवाजा असावा. त्याचं कारण काय? दक्षिण दिशा जी आहे, तर दक्षिणेला जर तुम्ही आग्नेयापासून दक्षिण दिशेपर्यंत किंवा दक्षिणेचं 3रं, 4थं हे पद आहे. इकडे दरवाजा असेल, तर एक वेळेस चालून जातो. हां. पण दक्षिण, नैऋत्य, नैऋत्येकडे दरवाजा आला, तर तुम्हाला मोठे नुकसान होतात. म्हणजे ओके. नॉर्मल ज्या माणसांना किंवा जे आध्यात्मिक क्षेत्रात नाही आहेत किंवा हां. घरात पूजापाठ नाही चालत किंवा काही कर्मप्रधान आहेत ज्यांना वेळ नसतो असं म्हणतात किंवा खरोखरी वेळ नसतो असं आपण हां. धरूया. तर तेव्हा त्यांना प्रॉब्लेम होऊ नये, वास्तुदोष होऊ नये म्हणून पूर्व किंवा उत्तर हे जास्त करून तुम्ही मासेसमध्ये ऐकता YouTubeवरती की इथे चालतं. हां. पण दक्षिण आणि पश्चिम असं आहे की पश्चिम वायव्य आणि दक्षिण नैऋत्य ह्या दिशा निगेटिव्ह झोनमध्ये मोडल्या जातात. एक दिशा जी आहे दक्षिण नैऋत्य ती मल्लत्याग यासाठी सांगितली गेली आहे आणि पश्चिम आणि वायव्यची मधली जी दिशा आहे ती तुम्ही म्हणू शकता एक डिप्रेशन झोन ओके. असं. म्हणजे आधी जेव्हा राजा-महाराजा होते तेव्हा ते लढाईला जायचे. तर बरेच दिवस यायचे नाही. तर हां. त्यांच्या ज्या धर्मपत्नी किंवा राणी-महाराणी असायच्या तर त्यांना एकांतात वेळ हवा असेल किंवा शांततेत बसायचं असेल किंवा हां. त्यांचं काही डिप्रेशन किंवा त्यांना रडायचं असेल तर तिकडे जाऊन बसायचं अशी ग्रंथांमध्ये सांगितलं गेलेलं आहे विश्वकर्मा प्रकाशजींच्या ग्रंथांमध्ये. सो म्हणून ह्या दिशेला दरवाजे येऊ नये म्हणून पूर्व आणि उत्तरेकडे मेन आणि मुख्य दरवाजा हा तुमचा फेस आहे. तर तो नेहमी त्याचा इम्पॅक्ट तुमच्या वास्तूवरती होणार आहे. तर कुठलीही वास्तू घेताना फ्लॅट घ्या किंवा तुम्ही बांधताय तर मुख्य दरवाजा हा फार इम्पोर्टंट रोल प्ले करतो.